तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं म्हाडा असेल किंवा सिडको असेल, PMRDA असेल यांच्याद्वारे ज्या काही शासकीय योजना राबवल्या जातात त्या योजनांची आपण सविस्तर माहिती पाहत असतो, जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा फायदा मिळावा किंवा त्याचा लाभ मिळावा। तसंच मित्रांनो, आज एक अतिशय पण वेगळी बातमी आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे BMC म्हणजे बृहन्मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, आणि ती म्हणजे घरांच्या संदर्भात येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून जवळजवळ 13,000 घरं ही विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत। आधी 13,000 बोललं जाते, कधी कधी 4,000 बोललं जाते, त्याच्यावरती फायनल डिसिजन लवकरच होईल। परंतु ही जी काही घरे आहेत मित्रांनो, ती नेमका कुठे आहेत, त्यांचे किमती काय असणार आहेत, त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे आणि यासाठी काय नियम लावले जाणार आहेत, या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे काही म्हाडाद्वारे घरे बनवली जातात ती लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जातात। सिडकोची योजना असेल त्याची सुद्धा लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जाते। परंतु जे काही आता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जी काही निवासस्थाने बांधलेली होती, जी काही घरं बांधलेली होती प्रकल्पग्रस्तांसाठी, त्या ठिकाणी काही ठिकाणचे घरही अजून पडून आहेत, अनेक ठिकाणची घरे अद्यापही रिक्त आहेत आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी घरे रिक्त आहेत त्या ठिकाणची घरे आता कुठेतरी परमनंटली महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे। तर खरं तर ही जी काही घरे आहेत मित्रांनो, ती माहुल गाव या ठिकाणी ही घरे आहेत। अगोदरच बांधकाम पूर्ण झालेलं आहे, ती घरे रेडी टू मूव्ह आहेत। अर्थातच फार अगोदर ही घरे बांधलेली आहेत, त्याच्यामुळं या ठिकाणी पुनर्वसन करून सुद्धा लोक राहिलेली नव्हते, लोक राहायला तयार नव्हते। त्याशिवाय ती एक क्वार्टर म्हणून देण्यास सुरुवात केली, तिथे सुद्धा महापालिका कर्मचाऱ्यांनी जास्त असा रिस्पॉन्स दिलेला नव्हता, कारण आपण पाहिजे की थोडे बाहेर घरं असल्यासारखे आहेत, थोडी शहराच्या बाहेर आहेत आणि म्हणून तिथे कुठेतरी सोयीसुद्धा नसल्याने अनेकांनी ती घरे नाकारल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु आता ही घरे कुठेतरी मालकी तत्वावर देण्यात यावीत, वितरित करण्यात यावीत अशी एक मागणी युनियनकडून करण्यात आलेली होती। मजदूर युनियनने ही मागणी केली होती मित्रांनो काही दिवसापूर्वी, आणि त्याच्या संदर्भातलं वृत्त सुद्धा प्रसिद्ध झालेलं होतं। नेमकं युनियनकडून काय मागणी करण्यात आली होती आणि त्याच्यावरती काय निर्णय घेतला गेला ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। मित्रांनो, ही जी काही बातमी आहे, वृत्त आहे, ती लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेलं आहे आणि ह्या वृत्तपत्राची तारीख म्हणजे मी फक्त संदर्भासाठी सांगतोय की 28 जानेवारी 2025च्या लोकमतच्या पेज नंबर 1 वरती हे वृत्त प्रसिद्ध झालेलं होतं। आणि जेव्हा ही बातमी पाहिली त्यावेळेस आम्ही थोडं होल्डवर ठेवली ती बातमी, कारण अजून निर्णय घेण्यात आलेला नव्हता, किमती जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या आणि म्हणून आता किमती जाहीर झाल्यामुळे ह्याच्यावरती जो काही व्हिडिओ बनवणं आम्हाला आवश्यक वाटलं। तर या ठिकाणी पहा, माहुलमधील 4,000 घरे पालिका कर्मचाऱ्यांना देणार, युनियनची मागणी महापालिकेने केली मान्य। प्रकल्पबाधित नागरिकांसाठी बांधलेली माहुल येथील निवासस्थाने सामाजिक संस्थांच्या विरोधामुळे रिक्त होती। बघा, यापैकी 4,000 सदनिका महापालिका कर्मचाऱ्यांना अल्पदरात मालकी हक्काने देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली आहे। माहुलीतील रिक्त निवासस्थाने महापालिकेच्या कामगारांना अल्प किमतीत मालकी हक्काने देण्यात यावी अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई आणि समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती। याबाबत महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि सहआयुक्त चौरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती। आता महापालिका प्रशासनाचे अधिकारी व समन्वय समितीचे पदाधिकारी यांनी माहुल येथील प्रकल्पाची पाहणी केलेली आहे। शुक्रवारी ही पाहणी केलेली मित्रांनो, जेव्हा हे वृत्त परिषद त्याच्या 2 दिवस अगोदर ही पाहणी केली होती। यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे की जे काही माहिती सांगितली, समन्वय समितीच्या सभासदांनी आपापल्या संघटनेशी संपर्क साधावा व अर्ज दाखल करावे असे आवाहन करण्यात आले। रिक्त निवासस्थानाची दुरुस्ती करावी, रिक्त निवासस्थानामध्ये असलेली छोटी मोठी दुरुस्तीची कामे प्रशासनाने करून द्यावीत आणि त्यानंतर ती पालिका कामगारांना अल्पदरात उपलब्ध करून द्यावीत, यावर प्रशासनाने तत्वतः मान्यता दिल्याचे जाधव यांनी सांगितले आहे। याचा कार्पेट एरिया पहा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं याचा 225 कार्पेट एरिया आहे, म्हणजे 225 आणि 225 450 कार्पेट एरिया आपल्याला मिळणार आहे। 400 म्हणजे 225 चौरस फूट एवढी ती एरियाची घरे आहेत। आता वाटप कसे होणार आहे असं जरी विचारलं तर आपण तेही पाहूया। पहा वाटप कसं होणार आहे। माहुल येथील रिक्त असलेल्या सदनिका 225 चौरस फुटांच्या असून प्रत्येकी 2 सदनिका पालिका कर्मचाऱ्यांना अल्प किमतीमध्ये द्याव्यात अशी मागणी समन्वय समितीने केली। या संदर्भात महापालिका आयुक्तांना समन्वय समितीने संयुक्त पत्र दिले आहे। आयुक्त गगराणी यांच्या बरोबर लवकरात लवकर अंतिम चर्चा करून या सदनिकांची वाजवी किंमत ठरवण्यात येणार आहे आणि त्यानंतर इच्छुकांना त्याचे वाटप केले जाईल अशी माहिती अध्यक्ष अशोक जाधव व सरचिटणीस वामन कविस्कर यांनी दिली आहे असं या वृत्तामध्ये नक्की सांगितलं। हे वृत्त आहे मित्रांनो, पूर्वीचं वृत्त आहे, जसं मी सांगितलं की जुनं वृत्त आहे, म्हणजे 28 जानेवारीचं वृत्त आहे। त्याच्यानंतर आता लेटेस्ट 17 तारखेला जे काही वृत्त आलेले ते आपण पाहूया काय आले नेमकं।
आता हा निर्णय झाल्याच्या नंतर 17 फेब्रुवारी 2025च्या प्रहार या वृत्तपत्रामध्ये नवीन एक अपडेट आलं. महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार 10.5 लाखामध्ये घर, हक्काचे घर असं त्याच्यात म्हणजे माहिती देण्यात आली होती. आणि याच्यामध्ये सुद्धा हे सगळी माहिती प्रॉपरली देण्यात आली. पण याच्यामध्ये मित्रांनो घरांची संख्या चेंज झालेली आहे. इथे काय सांगितलं की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अर्थात MMRDA कडून बांधून मिळालेल्या माहौलमधील सदनिकांमध्ये प्रकल्पबाधित राहायला जात नसल्याने तब्बल 13,000 सदनिका रिक्त आहेत. माहौलमधील सदनिकांमध्ये घुसखोरी होत असल्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न अधूनमधून होत असला तरी या रिक्त सदनिकांची देखभाल करणे आता महापालिकेच्या कार्यकक्षेच्या पलीकडे गेले आहे. त्यामुळे या सदनिकांची विक्री करण्याचा निर्णय घेतला असून या सदनिका आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मालकी तत्वावर विकल्या जाणार आहेत. या प्रत्येक सदनिकेसाठी तुम्हाला 10.5 लाख रुपये अधिक मुद्रांक शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. अशी म्हणजे अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. जे माहुल गाव येथील जे काही घरे आहेत त्याच घरांची ही सगळी विक्री केली जाणार आहे मित्रांनो. आता इथे जे काही भाडेकरूंचा प्रश्न आहे की घुसखोरी होते, नको ती लोक त्या ठिकाणी घरे घेण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून कुठेतरी ही लवकरात लवकर घरे विक्री केली जावी असा कुठेतरी प्रश्न आला होता. याच्यामध्ये पहा काय सांगितलं, या वसाहतीमधील महापालिकेला हस्तांतरित झालेल्या सदनिकांपैकी पुनर्वसन झाल्यानंतर सुद्धा नंतरही 13,000 सदनिका ह्या रिक्त आहेत. आणि या सदनिकांचे काय करायचे असा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे निर्माण झाला होता. या रिक्त सदनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुद्धा होत होती आणि म्हणून आता कुठेतरी ही सगळी सदनिका, ह्या सगळ्या सदनिका महापालिका कर्मचाऱ्यांना 10.5 लाखामध्ये विक्री केल्या जाणार आहेत. फक्त एवढंच एक मित्रांनो की याच्यामध्ये काही निर्णय, जसं मी सांगितलं की आपण काही महत्त्वाच्या बाबी सुद्धा त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या बाबीनुसार जे काही नियमावली ती आपण पाहणार आहोत. अजून एक महत्त्वाची बाब या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे मित्रांनो. ज्या महापालिका कर्मचाऱ्यांची मुंबई बाहेर घर आहेत त्यांनाही घरी मिळणार आहेत. पण तिथे सुद्धा अजून काय सांगितलं की येत्या मंगळवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर भूषण गगराणी यांच्याकडे बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेऊन त्यांच्या मान्यतेने याबाबतची परिपत्रक तथा जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या सदनिकांच्या विक्रीतून सुमारे 1300 ते 1400 कोटीहून अधिक रक्कम महापालिकेला प्राप्त होईल. शिवाय या सदनिकांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी महापालिकेला जो कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत आहे तो सुद्धा टाळता येणार आहे. म्हणून कुठेतरी आता ही लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर एकंदरीत आपल्याला समजलं मित्रांनो की नेमका कशा प्रकारे हे नियोजन केलं गेलं. पण आता अंतिम याच्या किमती ठरवण्यात आलेल्या आहेत आणि किमती ठरवल्याच्या नंतर जवळजवळ या वृत्तामध्ये मित्रांनो 13,000 घरे रिक्त असल्याचं समजलेलं आहे. नेमका मग घरे 4,000 येणार आहेत का 13,000 येणार आहेत हे सुद्धा आपल्याला 7 ते 8 दिवसांमध्ये समजणार आहे. त्याची प्रॉपर जाहिरात महानगरपालिकेकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या घरांच्या किमती काय असणार आहेत, कारण याचं कार्पेट एरिया पण पाहिले की 225 स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया आहे. कार्पेट एरिया छोटा जरी असला तरी 2-2 घरे एका महापालिका कर्मचाऱ्याने देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या 10.5 लाख किमतीमध्ये एक घर मिळणार 225 स्क्वेअर फीटचं. मग अशी 2 घरे घेतली तर एकाची किंमत 10.5 लाख अधिक 10.5 लाख असे 21 लाख रुपये तुम्हाला या घरासाठी भरायचे आहेत. ज्या घरांचा कार्पेट एरिया मिळणार आहे 450 स्क्वेअर फीट आणि तो इनफ आहे, एका फॅमिलीसाठी बऱ्यापैकी मोठा आहे असं आपण म्हणू शकतो जर 2-2 घरे अलॉट केली तर. आणि म्हणून आता कुठेतरी या 10.5 लाखातली जी काही घरे आहेत ती नेमका कुणाला मिळतील, कशी मिळतील असा जर प्रश्न केला तर त्या संदर्भात सुद्धा महापालिकेकडून एक नियमावली ठरवण्यात आलेली आहे. त्या नियमावली काय पहिले पाहूया आपण. पहा मित्रांनो काय सांगितलेलं आहे, माहूलमधील 1300 सदनिका पुनर्वसनाअभावी पडून महापालिका कर्मचाऱ्यांना आता करणार विक्री, म्हणजे आता त्याची परमनंटली विक्री केली जाणार आहे. तुमच्या मालकी हक्कावरती मालकी हक्काने ती घरे महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. तिसरं, मुंबई बाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य. लक्षात घ्या, जे कर्मचारी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या साईडला राहत आहेत पहिलं त्यांना प्रिफरन्स दिलं जाणार आहे, प्राधान्य दिलं जाणार आहे. लक्षात घ्या, ज्या कर्मचाऱ्यांची घरे मुंबईमध्ये आहेत, मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये आहेत त्यांना याच्यातून थोडं बाजूला केलं जाणार आहे. पण जे बाहेर लोक राहत आहेत त्यांच्यासाठी ही घरे प्राधान्याने दिली जाणार आहेत. हा निर्णय कुठेतरी अतिशय योग्य निर्णय आहे मित्रांनो, कारण महापालिकेचा कर्मचारी हा परमनंटली आयुष्यभर तो मुंबईमध्येच राहणार आहे, रिटायरमेंटपर्यंत तो मुंबईमध्येच राहणार आहे आणि अशा कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये परमनंट घर मिळणं अतिशय महत्त्वाचं होतं. आणि म्हणून कुठेतरी बाहेर जे कर्मचारी आहेत त्यांना मुंबईमध्ये कसं आणता येईल, त्यांना मुंबईमध्ये आले तर जास्तीत जास्त कार्यक्षमतेने ते कामं करू शकतील, प्रवासाचा वेळ वाचू शकतो, आर्थिक भूर्दंड वाचू शकतो आणि म्हणून हा निर्णय अतिशय योग्य आहे. आणि जे कर्मचारी बाहेर राहत आहेत, मुंबईच्या बाहेर राहतात त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. पण इथेच अजून काही नियम आहेत ते आपण पाहूया. एक कर्मचारी 2 सदनिकांची खरेदी करू शकतो. बघा, कर्मचारी 2 घरांची खरेदी करू शकणार आहे. नंतर 10.5 लाखात मिळणार सदनिका, 10.5 लाख अवघी किंमत ठेवण्यात आलेली आहे.
प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यास आहे निर्बंध। या ठिकाणी प्रकल्पबाधितांचं कुठलेही पुनर्वसन केलं जाणार नाही, कारण आता जे घर घेतील त्यांना असं वाटत असेल की ही जर प्रकल्पग्रस्त लोकच घेत नसतील आम्ही कशाला घेऊ, पण जरी मालकी हक्काने मिळत असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचा पुढे चालून चांगला उपयोग होणार आहे, गुंतवणूक खूप चांगली ठरणार आहे आणि तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा एक चांगलं ठिकाण मिळणार आहे। आणि म्हणून इथे तुम्हाला पुनर्वसन कुठलंच केलं जाणार नाहीये। नंतर येत्या 8 दिवसामध्ये अंतिम निर्णय होणार जाहीर। येणाऱ्या 8 दिवसामध्ये नेमका घरांची संख्या, फायनल किंमत आणि अनामत रक्कम, कुठली प्रोसेस राबवली जाणार आहे, लॉटरी काढली जाणार आहे का डायरेक्ट आहे का प्रथम येण्यास प्रथम प्रदान आहे, हे लवकरच आपल्याला समजणार आहे। त्याच्यानंतर सदनिका शिल्लक राहिल्यास मुंबईत घर असणाऱ्यांना खरेदीसाठी अर्ज करता येणार आहे। म्हणजे ज्यांचं घर मुंबईमध्ये आहे, जे मुंबईमध्ये राहत आहेत, समजा जर बाहेरच्यांना घरे देऊन, आउट ऑफ मुंबई जे मुंबईच्या बाहेर राहतात त्यांना घरे देऊन जर घरे शिल्लक राहिली तर मुंबईतील राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि म्हणून कुठेतरी आता ही जी काही घरे आहेत त्यांची प्रोसेस तुम्हाला समजली असेल की नेमका कुठल्या पद्धतीने ही घरे विक्री जाणार आहेत। आणि आता महत्त्वाचं हेच आहे मित्रांनो की लवकरात लवकर याची जाहिरात महापालिकेकडून प्रसिद्ध केली जाईल। त्याच्यामध्ये तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन भरायचा का ऑफलाईन भरायचा, कुणाशी संपर्क साधायचा, हे सगळे डिटेल्स आपल्याला येणाऱ्या 4 ते 5 दिवसात समजतील। आणि त्याच्यानंतर या घर खरेदीची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे। माझ्या मते प्रथम याचे ऑनलाईन अर्ज मागवले जातील किंवा ऑफलाईन अर्ज मागवले जातील आणि त्या अर्जांची छाननी करून पात्र कर्मचाऱ्यांना या ठिकाणी घरे अलॉट केली जाऊ शकतात। पण आता आम्ही याच्याकडून लवकरच माहिती घेऊ नेमका काय प्रोसेस राबवली जाणार आहे आणि ती माहिती आपल्यापर्यंत आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।